देशामध्ये जी कृत्रिम महागाई वाढवण्याचं एक षडयंत्र केंद्रातल्या भाजपच्या सरकारच्या वतीने जो सुरू केलेला आहे त्या विरोधात 31 तारखेपासून तर एक सप्ताह साजरा करण्याचा आणि केंद्राच्या महागाई विरोधी धोरणाच्या विरोधात काँग्रेस जनतेला सोबत घेऊन ही लढाई लढण्याचा निर्णय काँग्रेसने केलेला होता। त्यामुळे देशभरामध्ये 31 तारखेपासून ते येत्या 7 तारखेपर्यंत या आंदोलनाची एक भूमिका काँग्रेसने घेतलेली होती। 7 तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं मुंबई या ठिकाणी महागाई विरोधी धोरणाच्या केंद्राच्या धोरणाच्या विरोधात आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं या आंदोलनाला लोकांचा सहभाग राहणार आहे, कारण की ही जनतेची लढाई आहे आणि काँग्रेस ही जनतेची लढाई लढेल आणि लोकांना न्याय मिळवून देईल ही भूमिका घेऊन या लढाईमध्ये आम्ही सगळेजण सामील होणार आहोत। याच्यामध्ये राज्याचे सगळे मंत्री राहतील, सगळे आमदार राहतील, सगळे पदाधिकारी राहतील आणि या लढाईला आता जनतेच्या न्याय हक्काची लढाई लढण्याची भूमिका काँग्रेस लढेल। मार्ग आणि वेळ जगत आम्ही आमचं गिरगाव चौपाटी ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ही राहील। ऑगस्ट क्रांती मैदानावर मोठी सभा त्या ठिकाणी घेतली जाईल आणि त्या ठिकाणी केंद्राच्या महागाई आणि बेरोजगारीच्या धोरणावर आणि शेतकरी विरोधी धोरणावर त्या ठिकाणी आम्ही बोलणार आहोत। मात्र एकीकडे 7 तारखेला महाराष्ट्र काँग्रेस आंदोलन करते, या 6 तारखेला मुंबई काँग्रेस आंदोलन करते, अशी दोन वेगवेगळी आंदोलन करण्याची गरज बघा, हा आम्ही सप्ताह साजरा करतो आहे। 31 तारखेला दिल्लीमध्ये सुरू झालं, महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये हे आंदोलन चालू आहे। त्याच्यामुळे या आंदोलनाचा जो सिरियल आहे जे केंद्र सरकारला कळावं, लोकांच्या भूमिका, त्यांची अडचण, त्यांच्या पोटाची आग हे लोकांपर्यंत पोहोचावी ही भूमिका आहे। त्याच्यामुळे आंदोलनाचं हे सिरियल आहे, त्याचं 7 तारखेला या आंदोलनाचं मोठ्या पद्धतीने घेतलं जाणार। सगळे आम्ही त्याच्यामध्ये आमचे आमदार मंत्री त्याच्यामध्ये सहभागी होते। मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसचा समन्वय नाहीये का? कारण तुमचं काही बोलणं झालं मुंबई काँग्रेस? आमचं झालं बोलणं, म्हणून तुम्हाला सांगतोय की ही सप्ताह आम्ही साजरा करतोय आणि जेव्हा सप्ताह साजरा करतोय एक दिवस आम्ही ठरवलेलं नाहीये। त्यामुळे हे सगळीकडे हा वणवा महागाईचा जो केंद्रातल्या सरकारने पेटवलेला आहे, लोकांच्या पोटाची आग जी भडकते आहे ती काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळावा हा एक प्रयत्न आम्ही करतोय आणि म्हणून मुंबई काँग्रेस करते आहे। मुंबई हे आमचं विभागीय आहे, त्याच्यामुळे रिजनल काँग्रेस आहे, त्याच्यामुळे त्यांनाही या आंदोलनामध्ये ते उद्या 7 तारखेला ते याच्यात सहभागी होतील। त्याच्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये या आंदोलनाची प्रक्रिया सगळीकडे चालू आहे, त्याची समाप्ती 7 तारखेला होते। हाँ, संजय राऊत यांच्या अलिबागचे जे प्लॉट आहे आणि मुंबईच्या एका फ्लॅटवर ईडीने जप्ती केलेली आहे। हा चिडीचा खेळ चाललेला आहे। केंद्राचं सरकार जे आहे हे घाबरलेलं सरकार आहे आणि ज्या पद्धतीने चिडीचा डाव आपल्या मराठीत म्हटला जातो तो खेळण्याचं एक दुःशासन केंद्रातलं भाजपचं सरकार करते आहे। लोकांना दहशत निर्माण करणं म्हणजे यांचं तर मर्यादा हे फार ओलांडलेत, बीजेपीचा ग्राफ घसरती आहे असं पाहून महाराष्ट्र प्रदेश भाजपचा अध्यक्ष तर जनतेवर ईडी लावायची भूमिका घेतो आहे।
तर राजकीय विरोधकांना तर ते ईडी लावणारच आहे. त्याच्यामुळे जप्ती, दहशत आणि मग तिथून ब्लॅकमेलिंग आणि ब्लॅकमेलिंग करून त्या ठिकाणी विरोधकांना घाबरवण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. याचं काही अंतर पडणार नाही. जनतेची जी भूमिका आहे ते महाविकास आघाडीचे प्रत्येक नेते मांडतील आणि केंद्राच्या या दहशती विचाराला पराभूत करतील असा आमचा विश्वास आहे. नितेश राणे तर म्हणतात की नवाब मलिक देशमुखच्या पाठोपाठ आता संजय राऊत यांना देखील अटक झाली. एक बघा, एक बोट दुसऱ्याकडे दाखवायचं ते 4 बोट आपल्याकडे असतात असं सगळ्यांनी समजलं पाहिजे. ज्याला नसेल समजत तो त्यांचा भाग आहे. पण संजय राऊतांनी सांगितलं मी घाबरणार नाही, गुडघे टेकणार नाही. बरोबर आहे ना. मी तुम्हाला सांगितलं की केंद्राच्या दहशतवादी जी भूमिका ईडीच्या आणि सीबीआयच्या माध्यमातून चाललेली आहे त्याला कोणीच घाबरत नाही आणि घाबरण्याचं कारणही नाही. जी त्यांनी त्याच्या माध्यमातून जी ब्लॅकमेलिंग आणि त्यांचं जनतेमध्ये जे काही त्यांच्याबद्दलचा विश्वास होता तो संपायला निघाला आणि म्हणून विरोधकांना संपवण्याचा जो कटकार असताना केंद्रातलं भाजपचं सरकार करते आहे, केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करते आहे, त्याला कोणी घाबरणार नाही. महाविकास आघाडीमध्ये कोणी नाही. आणि ह्या दहशतवादी जी कृत्य केंद्र सरकार या पद्धतीचं करते आहे त्यांनाच आम्ही नामोहरम करू अशी भूमिका आमची महाविकास आघाडी सरकारची आहे. महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे ते कुठेतरी दूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे असंच निखिल म्हणतायत. त्यामध्ये रोज आज कुर्ल्यामध्ये झालं, काल घाटकोपरमध्ये झालं, कल्याणमध्ये झालं, अशा प्रकारे मनसे आंदोलन करते, भोगे लावते. त्यावर आता 2 जातीमध्ये किंवा धर्मामध्ये तणाव निर्माण होतो. आपल्याला लक्षात असेल की आमचं ज्याला संविधानच मान्य नाही. खरं तर लोकशाहीमध्ये आपण जे आज वावरतो आहे, आपल्याला जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, संविधानामध्ये जी काही भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेपुढेच आम्ही सगळ्यांना पुढे जातो आहे. आमच्या देशामध्ये सगळ्यांनी सगळ्यांच्या धर्मावर प्रेम करणं, त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्याला पूजापाठ करण्याचं, नमाज पढण्याचं, शीख धर्माच्या लोकांना शीख पद्धतीप्रमाणे, बौद्ध धर्माच्या प्रत्येकाला अधिकार आहे. कोणत्याही धर्मावर टीका करण्याची जी भूमिका आपल्या संविधानामध्ये नाही. ज्या लोकांना संविधानच माहिती नसेल किंवा संविधान मान्य नसेल अशा लोकांबद्दल बोललं नाही तर ते बरं. संजय राऊतांवर आज ईडीची कारवाई होते ते मात्र हेच ईडीचे अधिकारी खंडणी घेतात आणि त्या पद्धतीचं रॅकेट चालवतात असा आरोप संजय राऊतांनी केला होता. आता त्याच्यावर एसआयटी स्थापन केली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार आता विशेषतः या ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या पाठीमागे लागेल किंवा ज्या पद्धतीने ईडीकडनं दबावतंत्राचा वापर होतो असा वारंवार आरोप केला जातोय, त्याला प्रत्युत्तर देईल. जे काही गोष्टी पुढे आल्या त्याचे पुरावेच संजय राऊतांनी देशाचे प्रधानमंत्री, माननीय राष्ट्रपती, माननीय उपराष्ट्रपती, देशाचे गृहमंत्री यांना त्यांनी ते पुराव्यासहित त्या सगळ्या माहिती त्यांना दिलेल्या आहेत. आणि त्याच्यावर कारवाई न करता संजय राऊतावर कारवाई करायची, देशबुद्धीने करायची, हेच मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ही दहशतवादीपणा जो भाजपचं केंद्रातलं सरकार करते आहे याला उत्तर महाविकास आघाडीचं सरकार देणार. त्यांना आम्ही नामोहरम करू, कारण की आम्ही सत्याच्या मार्गाने आहोत, ते असत्याच्या मार्गाने आहे. सत्याचा विजय निश्चितपणे होईल. बिलकुल. ज्या काही खरं तर तुम्हाला राज्याचे कायदे सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ही राज्याची आहे. राज्याचं कायदा सुव्यवस्था सांभाळत असताना बाहेरचे कुठलाही, मग केंद्रीय तपास यंत्रणा येत असेल तरी त्यांनी राज्याच्या सरकारची परवानगी घेऊन त्या पद्धतीची भूमिका घ्यावी. नाहीतर उद्याच्या काळामध्ये तर कोणी कोणाच्या घरात घुसेल, मी ईडीचा अधिकारी आणि मी सीबीआयचा अधिकारी आहे, अशा घटना मागच्या काळात झाल्याच. उद्या कोणाच्या घरात कोणी घुसलं आणि काही केलं, हे रात्रीच कोणाच्या घरी नकली पोलिसच बनून जाऊ शकतात. म्हणजे हे पद्धतीचं जे दहशत निर्माण करण्याचा जो प्रकार केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून केंद्रातलं भाजपचं सरकार करते आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलची भूमिका आम्ही जनतेसमोर मांडू. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत आणि केंद्रातलं बीजेपीचं सरकार हे असत्याच्या बाजूने आहे. जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी, मूळ प्रश्नावरून लोकांना दुसऱ्या प्रश्नाकडे नेण्यासाठी हा आटापिटा जे केंद्रातलं भाजपचं सरकार ज्यांनी केलेलं पाप, महागाईचं पाप, बेरोजगारीचं पाप, शेतकऱ्यांचं पाप, गरिबीचं पाप,
जे केंद्राच्या भाजपच्या सरकारने या देशामध्ये निर्माण करून ठेवलं आहे. उद्या श्रीलंकेसारखा आमचा देश होणार अशी व्यवस्था या केंद्राच्या भाजपच्या सरकारने करून ठेवलेली आहे. त्या सगळे पाप लपवण्यासाठी या पद्धतीच्या विरोधकांवर ईडी आणि सीबीआयच्या कारवाया करण्याचं पाप काटकारस्थान हे बीजेपी करते आहे. हे आता जनतेलाही कळायला लागलेलं आहे. आज अपन 7 तारीख को किस तरीके से आप लोगों का मोर्चा होगा महंगाई के खिलाफ और उसमें कौन-कौन लोग शामिल? केंद्रीय नेतृत्व हमारी नेता सोनिया जी गांधी ने केंद्र की कृत्रिम जो महंगाई जो बढ़ाई गई, जिससे आम आदमी का जीना दुभर हुआ, गरीब आदमी मध्यम आदमी इससे परेशान हो चुका है और इसलिए कांग्रेस ने ये लड़ाई शुरू की. 31 तारीख से 7 तारीख तक ये लड़ाई में कांग्रेस पूरा रास्ते पे लड़ने का ऐलान हमारे नेता सोनिया जी ने किया और उसी आधार पर देश में और हमारे राज्य में हर जिले में इस तरह की आंदोलन हुई. उसकी समाप्ति 7 तारीख को होने वाली है. ये बड़ा आंदोलन होने जा रहा है. उसमें राज्य के सभी मंत्री, कांग्रेस पार्टी के, हमारे कांग्रेस पार्टी के एमएलए, कांग्रेस के सब पदाधिकारी, जिले से कई जिले से यहां पर बड़े पैमाने में लोग आएंगे और उसमें बड़े पैमाने में जनता भी शामिल होगी. नाना, कांग्रेस जितना रास्ते पर महंगाई को लेकर उतरी है, उसका आधा भी ना एनसीपी उतरी है न शिवसेना उतरी है. आप क्या सलाह देना चाहेंगे बतौर अलायंस पार्टनर कि इस समय अगर महंगाई के खिलाफ लोगों के बीच में जाना है तो सारी पार्टियों को एकजुट होकर के कहीं न कहीं इस मुद्दे को आगे लेकर जाना होगा? देखो, उनकी पार्टियां भी उनके आधार पर लड़ाई कर रही है. वो नहीं कर रहे ऐसा बात नहीं है, लेकिन कांग्रेस ये राष्ट्रीय पार्टी है और कांग्रेस को पूरे देश में बीजेपी के ये अत्याचारी व्यवस्था के विरोध में लड़ना पड़ता है. और हर जगह हर मित्र और या कोई इसमें हमारा यूपीए में नहीं है जो लोग, तो इनको सबको यूनाइटेड करना भी ये असंभव होता है. लेकिन आपने जो सलाह दी है, इसमें ये महंगाई और बेरोजगारी, किसान और गरीबी की लड़ाई में सभी केंद्र की इस अत्याचारी व्यवस्था के विरोध में जो सरकार बनी हुई है केंद्र में बीजेपी की, उसके विरोध में लड़ना बराबर है. और हम चाहते कि सभी लोगों को इस लड़ाई में सबने शामिल होना चाहिए. ये भी आह्वान हम सबको करते हैं. दूसरा सवाल यह है कि नमाज वर्सेस हनुमान चालीसा का इन दिनों मुंबई में आप लगातार देख रहे हो, स्पीकर पर लगातार विवाद किया जा रहा है. बीजेपी ने, राज ठाकरे ने जिस तरीके की चीजें चल रही, उसे कैसे? देखो, हमारा देश का लोकतंत्र ये संविधान के आधार पर चलता है और संविधान जिनको मान्य नहीं है, ऐसी जो मानसिकता के लोग होते हैं जो लोकतंत्र में लोगों के वोटों पे बैठकर संविधान के आधार पर सत्ता में हैं, उन लोगों को अगर ये बात नहीं समझती हो तो ये गंभीर बात है. क्योंकि लोकतंत्र में संविधान सबसे बड़ा होता है. सबने अपने अपने धर्म पे प्यार करना चाहिए. किसी के धर्म को किसी ने गलत नहीं बोलना चाहिए, लेकिन उनको संविधान ही मान्य नहीं, ऐसे लोगों ऐसे लोगों के बारे में बोलना भी उचित नहीं है. लाउड स्पीकर को लेकर के आपकी क्या सलाह? देखो, दो चीजें. हमारे हिंदुओं में भी जो प्रोग्राम्स होते हैं उसमें भी लाउड स्पीकर लगाए जाते हैं. ऐसा कौन सा धर्म है कि जिसमें लाउड स्पीकर नहीं लगाए जाते? और ये मूल इशू को डाइवर्ट करने के लिए जो केंद्र की बीजेपी की सरकार ने गए 8 साल में देश की जो तबाही की है, ये तबाही को छुपाने के लिए धर्म को आपस में आपसी मतभेद निर्माण कर अपनी जो गलतियां हुई और जो देश को बर्बाद करने की उन लोगों ने व्यवस्था बना के रखी है, वो छुपाने की कोशिश, लोगों को डाइवर्ट करने की कोशिश इस माध्यम से की जा रही है. आज महंगाई का इशू है, बेरोजगारी का इशू है, किसान का इशू है, गरीबी का इशू है और चाइना जैसा हमारा दुश्मन देश जो हमारे पे आंख लगाकर बैठकर हमारे एक एक हिस्सा कब्जा करने में शुरू है, इस सब इशू को डाइवर्ट करने के लिए बीजेपी का ये प्लान है और धर्म की राजनीति कर देश को और तबाह करना चाहते हैं. ईडी की जो कार्रवाई आज संजय राउत पर हुई है, कुछ दिन पहले सभी सूत्रों पर जिस तरीके से ट्वीट पर हुई थी और तमाम सारे, आज की कार्रवाई को कैसे देखा? देखो, ये जो डरते हैं वो इस तरह की राजनीति करते हैं. आपको पता होगा कि संजय राउत ने
ईडी के अधिकारी के विरोध में देश के राष्ट्रपति जी को, देश के प्रधानमंत्री जी को, देश के गृह मंत्री जी को, देश के उपराष्ट्रपति को उन्हें एक पूरा डिटेल और उसके पुरावे के साथ उनको मालूमात दी थी। अब ईडी तो केंद्र की ये यंत्रणा जो है वो संवैधानिक दायरे से बाहर आकर बीजेपी के लिए काम कर रही है। इस तरह का माहौल उन लोग बना के रखे हैं। जब ईडी के बारे में अगर कंप्लेंट होती है, वो बिल्डरों से पैसा ले रही है और लूटपाट मचा के बैठी है, तो ये पूरी डिटेल देकर अगर ईडी के बारे में उनने कंप्लेंट किए तो इसलिए उसका बदला संजय राउत से वो लिया जाता हो, तो महाविकास आघाड़ी में हम कोई डरेंगे नहीं। कितने लोगों को इनको अंदर करना है कर लो, किसके घर पे कार्रवाई करना है कर लो, लेकिन सत्य की विजय होती है। जो बीजेपी आज असत्य के साथ डरा धमका कर, ब्लैकमेलिंग कर कर राजनीति करना चाहती है, उसको देश की जनता माफ नहीं करेंगे। कल ही संजय राउत ने राज्य के गृह मंत्री से मुलाकात की, उनको सारी डिटेल्स दी। उसके बाद आज सुबह गृह मंत्री ने कहा कि इस पर एसआईटी गठित हुई है जो ईडी के अधिकारियों के खिलाफ डॉक्यूमेंट्स हैं। उसके बाद इस तरीके की कार्रवाई तुरंत, इसको कैसे देखें? देखो, राज्य की कानून व्यवस्था को संभालना ये राज्य का दायित्व जाता है। केंद्र बार बार जो राज्य में, महाराष्ट्र जैसे राज्य में इंटरफेयर कर रही है, ये गलत है। और इसलिए राज्य के अधिकार में जो भी कानून व्यवस्था का अधिकार है उसके आधार पर एसआईटी बिठाई गई थी। राज्य की जनता को अगर ईडी के माध्यम से केंद्र की सरकार लूट रही है तो राज्य ने उसमें हस्तक्षेप करना स्वाभाविक है। जो एसआईटी बनी थी, एसआईटी के आधार पर चौकसी होगी और जो बात सामने आएंगी उसका जो गलती करेगा उसको भुगतना ही पड़ेगा। आज आपके बहुत सारे एमएलए वो दिल्ली में हैं, ट्रेनिंग के पर्पज से गए हैं, लेकिन सोनिया जी से भी मुलाकात करने का उन्होंने वक्त मांगा है और मुलाकात की। लेकिन जो उनको फंड्स के इश्यूज हैं, जो महाराष्ट्र सरकार के विरुद्ध कांग्रेस के नेग्लिजेंस या नेग्लेक्ट करने का जो इशू है, उसको लेकर के भी खबर है कि वहां पर उनसे मुलाकात करके कोई बात। देखो, दिल्ली में ट्रेनिंग के लिए हमारे कांग्रेस के एमएलए वहां गए, सभी दल पार्टियों के एमएलए गए। तो हमारे कांग्रेस के नेता एमएलए वहां जाने के बाद अपने शीर्ष नेता से मिलना स्वाभाविक है। और जो है, जो महाराष्ट्र की राजनीति है उसके बारे में भी, क्योंकि एमएलए है तो वो राजनीति की बात करेंगी और अपनी बात रखेंगे, तो उसमें स्वाभाविक है। लेकिन मुझे ये नहीं समझ में आता कि केंद्र की सरकार में भी उनके ही मंत्रियों ने अभी कहना चालू कर दिया कि मोदी अगर ये देश के लिए ज्यादा दिन प्रधानमंत्री रहे तो देश तबाह हो जाएगा। उनमें भी आपस में लड़ाई शुरू हुई है। वो कल ही छोटे मोटे पेपर में इस बातें का अवलोकन है, लेकिन अभी भी मीडिया में जिस तरह से इस बात को आना चाहिए था वो क्यों नहीं आ रहा, यह भी आज सवाल जनता पूछ रही है। किसी दल का अगर होता है तो इसमें चर्चा का विषय बनता है, लेकिन बीजेपी में जब यह सब बातें चालू हो गई, इसकी चर्चा माध्यम में क्यों नहीं हो रही है, यह भी सवाल कांग्रेस की तरफ से और जनता की तरफ से हम पूछना चाहते हैं। पवार साहब ने एक डिनर भी बुलाया जिसमें कांग्रेस की भी बुलाया है। बिल्कुल, जो महाराष्ट्र के एमएलए पूरे पार्टी के एमएलए जब मुंबई पहुंचे, दिल्ली पहुंचे हैं, तो वो महाराष्ट्र के नेता हैं, तो उन्हें सभी एमएलए को वहां पे बुलाया है। तो स्वाभाविक है, तो दिल्ली में नेताओं ने स्वागत करना। नाना, आप लगातार पिछले एक महीने में 2 ट्वीट किए हैं। पहला ट्वीट किया है कि आपने राज्य में मुख्यमंत्री 24 में कांग्रेस का होगा और कांग्रेस की सबसे बड़ी पार्टी है। उसके बाद दोबारा भी एक ट्वीट किया है आपने कि देश के प्रधानमंत्री राहुल गांधी होंगे 24 में। ये दोनों ट्वीट का आप किस परिप्रेक्ष्य में देखा जाए और क्या कांग्रेस महाराष्ट्र में अलायंस पार्टनर्स के साथ अलग हटकर चुनाव लड़ेगी क्या? क्योंकि चौथे नंबर, तीसरे नंबर की पार्टी होने के कारण जो सीट का बंटवारा होगा वो उसी आधार पर होगा। देखो, चुनाव का जो बंटवारे का बात है वो हाईकमांड डिसीजन लेगा। मैं आपको बताना चाहता हूं कि जो डिजिटल मेंबरशिप आज हमारी शुरू की है हमारी नेता सोनिया जी गांधी ने, उसमें बड़ा प्रतिशत जनता का हमारे को मिल रहा है। बीजेपी ने जो मेंबरशिप की थी वो मिस कॉल वाली की थी, यानी हर बार झूठ, वो कोशिश उनने की थी। कांग्रेस की तरफ बड़े पैमाने में लोगों का झुकाव नजर आ रहा है। और जिस तरह से केंद्र की सरकार ने गए 8 साल में देश में तबाही मचा के रखी है, उसका भी लोगों में विरोध है।
और देश को सिर्फ कांग्रेस ही आगे ले जा सकती है, ये जनता का विश्वास है। मैं कोई भविष्य वाला नहीं हूं किसी की तरह, मैं जनता की मन की बात समझता हूं, मैं अपने मन की बात नहीं समझता हूं, मैं अपने मन की नहीं जनता के मन की बात बताता हूं। और जनता की मन की बात यही है कि 2024 में लोगों को चेंज चाहिए और कांग्रेस ही उसके लिए पर्याय है, और उसी आधार पर हमने बोला है। क्या महाराष्ट्र में भी? मैंने कहा ना, देश में ही बदलाव है। सर, खासतौर पर टाइमिंग को लेकर आपको लगता है कि जिस तरीके से आज एसआईटी, खासतौर पर दिलीप वत्स पाटिल जो महाराष्ट्र के गृह मंत्री हैं, उन्होंने बताया कि इस मामले की जांच एसआईटी करेगी, जो ईडी के ऊपर संजय राउत के द्वारा आरोप लगाया गया है, और उसके थोड़ी देर बाद 2 से 3 घंटे बाद ईडी की ये कार्रवाई आती है, तो टाइमिंग पे कहीं ना कहीं आप सवाल उठा रहे हैं कि उसके लेकर बदले की कार्रवाई की गई है। बिल्कुल, बीजेपी जिस तरह से केंद्र में बैठकर केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग जो कर रही है, जो दहशत मचा रही है, दहशतवाद बना रही है, और वो चाहते कि ऐसी दहशत बनाकर हम ब्लैकमेलिंग करेंगे अपोजिशन वालों को, ये कदापि नहीं हो सकती। हम जॉइंटली लड़ेंगे, और मैंने कहा कि हम सत्य के साथ है, सत्य की ही विजय होगी। बीजेपी आज केंद्र में बैठकर जो दहशतवाद की और असत्य का साथ लेकर जो लड़ रही है, सत्य का विजय होगा, सिर्फ महाविकास आघाडी का ही होगा। नाना किरीट स्वामींची ज्यावेळेस पत्रकार परिषद झाली त्यांनी 2 मुद्दे मांडले. सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा त्यांनी असा मांडला होता की जर तुम्हाला ईडीच्या विरोधात शंकायच असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन तुमच्याकडे प्रत्येक त्याला न्याय व्यवस्था आहे, मात्र तुम्ही एक एसआयटी स्थापन करता, हा कुठेतरी केंद्राच्या ज्या संविधानाला कुठेतरी विरोध होतो अशा पद्धतीने वक्तव्य. त्यांनी संविधान वाचलं, पण तो मिसिंग होता, ते केव्हा आला ते मला ते कळलं नाही. असा हे आता 2 दिवसा पहिले तुम्ही शोधत होतात ना मीडियावाले, त्यांना मला पण विचारत होते लोक की तो कुठे गेला. मी म्हटलं मला का मिळाला का आता. राज्यालाच अधिकार आहे एसआयटी. मला विचारले लोकांनी 2 दिवसा पहिले की मिसिंग झाले. मी म्हटलं की मला माहिती नाही. आता आलेत का ते ज्याचं नाव घेतलं तुम्ही ते. हा, ते मला माहिती आहे. तुम्ही आम्हाला विचारत होता ज्याचं नाव तुम्ही घेतलात तो मिसिंग झाला, हे कुठं आता कोण बोलतोय, तोच बोलतोय की कोणी दुसरा आला त्याच्या जागी. त्यांनीच पत्रकार परिषद. मग माहित नाही मला. आता ते मिसिंग माणसाच्या बद्दलचे प्रश्न का विचारता आम्हाला. सर, भाजपचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना अमरावतीच्या न्यायालयात टाकला. त्यांना नायब तहसीलदार मारहाण प्रकरणी 3 महिन्यांचा कारावास आणि 20,000 दंड ठोठावला. त्यांनी चूक केली त्याच्यामुळे होणारच ना. सर, गृहमंत्र्यांबद्दल शिवसेनेच्या गोटात नाराजी आहे. तुम्ही देखील सकाळी थोडं नाही पण नाराजी उघड करताय. अस्लम शेख, वर्षा गायकवाड यांच्या बाबतीत जो गुन्हा दाखल झाला, त्या संदर्भाने इथून पुढची चर्चा काही होणार आहे का, काही अंतर्गत? बिलकुल होईल. आता मला ते अंतर्गत फेरबदलाचा इश्यू हायकमांडचा असतो, पण या विषयावर चर्चा होणारच. गृहमंत्रीपद बदलायचं झालं तर ते कुठल्या पक्षाला जावं? ते हायकमांडचे डिसिजन आहेत. शरद पवारजी असतील, सोनियाजी असतील, उद्धवजी असतील, हे बसून त्याच्यामध्ये निर्णय करतील. ते आमच्या अधिकारातलं नाही. नाना, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होते अशी की महाराष्ट्रातच फक्त बोगद्यांमुळे ध्वनी प्रदूषण होतं का, बाकीच्या राज्यांमध्ये होत नाही. मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या राज्यात काय होतं. मी राज्यातलं सांगतोय की संविधानिक व्यवस्थेमधली जी भूमिका तुम्हाला सांगितली, हिंदूमध्ये पण माईक लावून धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. हा मुद्दा नाही ना. मूळ मुद्द्याला बीजेपी डायव्हर्ट करायसाठी BEC सगळ्या कंपन्या आणून, पहिले एक D कंपनी चालायची, आता बीजेपी BC चालवतो, आणि म्हणून या कंपन्या वापरून मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करायसाठी हे सातत्यानं प्रयत्न करतात. महागाई आणि बेरोजगारी, शेतकऱ्यांचे आणि गरिबांचे प्रश्न, या प्रश्नाला भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार फेल्युअर झालं, आणि म्हणून धार्मिक भावना भडकवायच्या याच्यावर त्यांचा खेळ सुरू आहे. पण त्याच्यातही ते फेल होणार आहेत. लोकांनी मनात बांधलेलं आहे की अशा व्यवस्थेला आता लोकशाहीच्या या व्यवस्थेतून सत्तेच्या बाहेर करायचं हे जनतेने मानस केलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.